मंडळी, येणारा प्रत्येक दिवस भयंकर अपघाताच्या बातम्या घेऊन येतोय. आता परवाच मुंबई पुणे मिसिंग लिंकवर झालेल्या फॉर्च्युनरचा अपघात ताजा असतानाच आज पहाटे पुणे सातारा रोडवर एक भयंकर अपघात झालाय. महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या पुण्यातील 6 मित्रांचा अवघ्या काही तासात इतका भीषण अपघात झाला की त्यातल्या 4 जणांचा जागेवरच मृत्यू झालाय आणि उरलेली 2 जण गंभीर जखमी झालेत. आणि दुःखद गोष्ट म्हणजे हे सर्व मित्र केवळ 19 ते 20 वर्षाचेच होते. आता हा अपघात नेमकं कुठे आणि कसा घडला, यात या मुलांची चूक होती की इतर कुणाची, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, आज मध्यरात्री म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी पुण्यापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीत हॉटेल शिवालय समोर रात्री साधारण 1:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कामशेत आणि तळेगाव परिसरातील 6 मित्र कारमधून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले होते आणि हा प्रवास सुरू होता. सगळं काही नेहमीसारखं सुरू होतं. त्यांनी हॉटेल शिवालयमध्ये नाश्ता केल्याचंही बोललं जातंय. पुण्याच्या बाहेर निघाल्यावर रस्ता मोकळा लागतो म्हणून कदाचित त्यांनी गाडीची स्पीड वाढवल्याचाही अंदाज आहे. शिरवळ जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुढच्या काही सेकंदात त्यांना काही कळायच्या आत सगळं काही बदलून गेलं. टाटा नेक्सॉन कारमध्ये प्रवास करत असलेले हे मित्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात होते. शिरवळ जवळ हॉटेल शिवालय समोर आल्यानंतर कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. धडक इतकी जोरदार होती की कार अनेक वेळा पलटी झाली आणि दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन पोहोचली आणि याच वेळी समोरून एक आयशार ट्रक येत होता. पलटी झालेली त्यांची कार थेट या ट्रकला जाऊन धडकली. कार आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या दुर्घटनेत कारमध्ये असलेल्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 तरुण गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावं समोर आली आहे. वेदांत अर्जुन वारिंगे वय 19 वर्ष, सोमलिंग धीरेंद्र ठाकूर वय 19 वर्ष, आदित्य बाळासाहेब गरुड वय 19 वर्ष आणि निखिल बाळू राऊत वय 20 वर्ष हे सर्व मावळ, कामशेत आणि तळेगाव दाभाडे परिसरातील असण्याची माहिती आहे. अवघ्या 19 ते 20 वर्षाच्या या 4 तरुणांच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या अपघाताने संपूर्ण मावळ आणि तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या दुर्घटनेत दीक्षित दयानंद पुजारी वय 20 वर्ष आणि मयूर हनुमंत शिंदे वय 20 वर्ष हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या दोन्ही तरुणांच्या प्रकृतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या अपघातामुळे इतकं कमी वय असलेल्या मुलांना कार हायवेवर चालवायला देणं आणि तेही एवढ्या रात्री, यामुळे पालकांवरही निष्काळजीपणाची टीका केली जाते. परवा मिसिंग लिंकवर झालेल्या फॉर्च्युनरचा अपघात ताजा असतानाच हा अपघात झाल्याने तरुण किती बेफिक्रीने कार चालवतायत हे समोर आलंय. त्यामुळे पालकांनीच आपल्या मुलांना कार देताना विचार करण्याची वेळ समोर आली आहे. यासोबतच अपघातानंतर आणखीन एक मुद्दा चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे शिरवळ परिसरातील महामार्गाची अवस्था. घटनास्थळी महामार्गावर मोठे खड्डे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांकडून महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली जाते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे. पण मंडळी, या घटनेकडे फक्त एक अपघात म्हणून पाहणं पुरेसं आहे का? कारण एका बाजूला 6 मित्र महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाले होते आणि दुसऱ्या बाजूला काही तासातच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. 2 जण रुग्णालयात जीवन मरण्याच्या संघर्षात आहे. त्यांच्या कुटुंबियांनी या तरुणांकडून कितीतरी स्वप्न पाहिली असतील, पण एका क्षणात सगळं संपलं.
महामार्गावर प्रवास करताना वेग, रस्त्याची अवस्था, वाहनांवरील नियंत्रण आणि रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करताना घेतली जाणारी काळजी या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एका छोट्याशा चुकीचा परिणाम किती भयंकर असू शकतो हे शिरवळच्या या दुर्घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय. विशेष म्हणजे या 6 मित्रांचा प्रवास महाबळेश्वरच्या दिशेनं सुरू झाला होता. त्यांना पुढचे काही तास निसर्गाचा आनंद घेत फिरायचे होते, गप्पा मारायच्या होत्या, एकत्र वेळ घालवायचा होता. पण शिरवळ जवळ झालेल्या या एका अपघाताने 4 कुटुंबावर कायमचा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि 2 कुटुंब आपल्या मुलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतायत. 4 तरुणांचं आयुष्य अशा प्रकारे संपणं ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नाही तर संपूर्ण गावाची एक प्रकारे हानी झाली आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकानं या घटनेतून एक धडा घेणं गरजेचं आहे की रस्त्यावरचा काही सेकंदाचा निष्काळजीपणा कधी कधी आयुष्य संपवू शकतो. आता या अपघाताचं नेमकं कारण काय होतं? कारचा वेग किती होता? चालकाचं नियंत्रण नेमकं कशामुळे सुटलं? किंवा महामार्गावरील खड्ड्यांचा या अपघाताशी संबंध आहे का? याबाबत पोलिसांच्या तपासातून माहिती मिळणार आहे. 2 दिवसांच्या अंतराने झालेलं हे ऍक्सिडेंट पाहता आणि असे अपघात टाळता येऊ शकतात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.